दापोलीच्या राजाचा जो टी शर्ट आहे त्या टी शर्ट त्या ठिकाणी अधिकृत अनावर करण्यात येणार आहे. खूप धाडसी आहे. तुम्ही बघा गौरी अतिशय धाडसी मुलगी. गोविंद पथकर हा 7 थर लावण्याचा प्रयत्न, 7 थर श्वास रोखून द्यावा. हा खेळ अतिशय धाडसी, संयमी आणि तितकाच आनंददायी असा हा सण. सुमारे 6 थर हिंदू. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. मंडळी, मी आज चालू आहे दापोलीमध्ये ना दापोलीचा राजा आज पाठ्यपूजन सोहळा असणार आहे आणि त्या निमित्ताने ना दापोलीमध्ये जे नामांकित गोविंद पथक आहेत ना तिथे येतात आणि मग सलामी देऊन तिथे मानवंदना करतात. खूप अगदी हा सोहळा बघण्यासारखा असतो. पाठ्यपूजन झाल्याच्यानंतर तर हा सोहळा असतो आणि तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मला ते पाहायला मिळणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला पाहायला मिळतं म्हणजे गोविंद पथक मानवी मनोरंजन कशा प्रकारे असतात ना ते व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल वगैरे नवीन असेल चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा. मंडळी, दहीहंडी आता थोड्या दिवसांवरती आली तर त्याच्या आधी ना दीड महिना आधी ना हे गोविंद पथकांना खूप मोठ्या उत्साहाने प्रॅक्टिस करत असतात आणि मग तिथे येऊन मग मानवी मनोरंजन असतात आणि दहीहंडीच्या दिवशी तर ते बघण्यासारखं असतं सोहळा. तर आजच्या वेळी मी तुम्हाला हा सर्व पाठ्यपूजन सोहळ्याच्या निमित्ताने गोविंद पथक एकत्र म्हणजे इथे येऊन मानवी मनोरंजन मानवंदना देतात तेच मला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल काय नवीन असून चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा. म्हणजे व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, तर आज संध्याकाळचे वाजले 7:30 वाजले चालू दापोलीमध्ये. रात्रीचं असल्यामुळे थोडीशी व्हिडिओची क्लॅरिटी थोडीशी कमी असते. व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, आपण आता आलेलो आहे दापोलीमध्ये. बघताय दापोलीचा राजा पाठ्यपूजन सोहळा इथेच आहे. तर थोड्या वेळात आता तिथे जाऊ आपण आणि आता इकडे बघताय गोविंद पथक यायला सुरुवात झाली आणि बँजो वाजतोय. सुरुवात होत आहे. तर पहिला टेरे वांगेलीचा ग्रुप आहे, तो लेडीज ग्रुप आहे म्हणजे महिलांचा ग्रुप आहे. शेवटच्या थरावर असतात नाव आहे आणि मी केलेकर.
अनवी तेरेकर ही शेवटच्या पानावर आहे. आणि या वर्षीचा जो दापोलीचा राजाचा जो टी शर्ट आहे त्या टी शर्ट त्या ठिकाणी अधिकृत अनावर करण्यात येणार आहे. त्याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. या गोविंदा पथकामध्ये सर्वात वरचं नाव आहे अन्वी तेरेकर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या अन्वीसाठी आणि तिच्या धाडसासाठी. हा दापोलीचा राजाचा यंदाचा टी शर्ट या गोविंदा पथकामध्ये सर्वात वरच्या थराला जाणारी गोविंदा राधा सनी दुबळे असं तिचं नाव आहे. तिचं कौतुक व्हायला पाहिजे. ती मुलगी आहे ती खूप धाडसी आहे. तुम्ही बघावे पाचव्या थरावर आहे मला वाटतं. त्या धाडसी मुलीसाठी राधा सनी दुबळे. सर्वांना नमस्कार. आज आपण आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनापूर्वी गणपतीच्या पाठपूजनाच्या कार्यक्रमासाठी आपण इथं उपस्थित आलो आहेत. ही सर्वांच्या वतीनं सर्वांच्या बाबतीत आनंदाची बातमी आहे. श्री गजानन हे बुद्धी विद्या सुख समृद्धी आणि विघ्नहर्ता म्हणून आपले आराध्य दैवत आहेत. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी आपण पूजन करत असतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या सोहळ्यामध्ये सहभागी सर्वांना
सर्वांच्या जीवनामध्ये सुखशांती समृद्धी समाधान येऊ दे या दापोलीच्या चरणी प्रार्थना करतो. त्याला मानवंदना देण्याची संधी दिली त्याबद्दल मी आमच्या सर्व गोविंदाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि या कार्यक्रमानिमित्ताने मानवंदना देण्यासाठी सहभागी झालेल्या सर्व गोविंदांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. हॅलो. काळकाई गोविंदा पथक काळकाई करून दाखले. हा 6 थर लावण्याचा त्यांचा प्रयत्न आणि शेवटच्या थरावर तुम्हाला जी मुलगी दिसते तिचं नाव आहे कार्तिकी गोपाळ गवळी. अतिशय धाडसी मुलगी आहे बघा. 5व्या थरावर आहे मुलगी. किती बिनधास्त आहे बघा तिच्या चेहऱ्यावर. टाळ्यांच्या गजरात झालं. टाळ्यांच्या गजरात टाळ्या झाल्या पाहिजे. आपण बघा श्वास रोखून धरा. 6 थराचा हा मानवी बनवला. आणि मला वाटतं आत्ता वरती असणारी मुलगी कार्तिकी गवळी अतिशय धाडसी मुलगी कार्तिकी गवळी. धन्यवाद. टाळ्या झाल्या पाहिजेत या मुलांसाठी एकदा. यानंतर आपल्या समोर येतं प्रसिद्ध गोविंदा पथक हिंदुराज गोविंदा पथक जळगाव.
गोविंद पथक आपल्या समोर दापोलीच्या राजाला मानवंदना देताना सर्वात वरती असणारा गोविंदा तो नसून ती आहे कुमारी सायली मयूर मोहिते. दुसऱ्याचं नाव मला कळलं नाही. ओम साईराम मित्र मंडळ श्री मर्याई प्रतिष्ठान तिरेवैंगणी यांनी देखील या ठिकाणी दापोलीच्या राजाला मानवंदना दिल्या. ही दुसरी जी आता वर जाणारी मुलगी आहे तिचं नाव आहे हिंदवी दाडवे. तिच्यासाठी पण टाळ्या झाल्या पाहिजे. हिंदवी दाडवे. गोविंद पथक हा 7 थर लावण्याचा प्रयत्न. 7 थर श्वास रोखून धरणारा हा खेळ अतिशय धाडसी, संयमी आणि तितकाच आनंददायी असा हा सण. सुमारे 6 थर हिंदुराज गोविंद पथकाचे. वर जाणारी मुलगी मला वाटतं सायली मयूर मोहिते आहे. श्वास रोखून धरणारा सण. तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा. हॅलो हा आर्य आत्ताच मंडळी घरी आलो आहे आणि आता घरी येऊन व्हिडिओ एंड करतो आहे. कारण तिथे सर्व पब्लिक होता आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ नाही संपवले. आणि तिथे DJ होता, त्याच्यानंतर बँजो होता. आणि तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलात आपण गेलो होतो दापोलीमध्ये श्री आपल्या दापोलीचा राजा पाटपूजन सोहळा होता. आणि त्याच्या निमित्ताने दापोली तालुक्यातील 4 गोविंद पथक आले होते. एक तेरेवैंगणीमधला, नंतर दुसरा श्रीराम गिमोडे, त्याच्यानंतर काळकाई कोण दापोलीवाले, आणि त्याच्यानंतर हिंदुराज गोविंद, असे 4 पथक आले होते. काय महिलांनी देखील खूप छान प्रकारे पहिले काय 4 थर लावले. त्याच्यानंतर आपले काळकाई कोणवाले होते, त्याच्यानंतर श्रीराम गोविंद पथक आणि हिंदुराज गोविंद पथकाने काय ते 7 थर लावले. सर्व काही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कसे होते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.